अनेक जणांना जन्मजातच त्यांना चेहऱ्यावर वगैरे कुठे मच असतो, त्यांना तो नको असतो, बट त्याच्यावर उपचार होतील का, किंवा तिथे कुठल्याही प्रकारचं डाग दिसणार नाही, त्या मच असतील किंवा काही डाग असतील चेहऱ्यावरचे? हां, तर त्याला आपण असं म्हणू शकतो की आपण चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे काळे डाग म्हणा किंवा निळसर जे जन्मखून त्याला नेवसफोटा म्हणतो, निळसर प्रमाणात चेहऱ्यावर एक पिगमेंटेशन येते, किंवा काही लोकांना काळं पिगमेंट येते, काही लोकांना ब्राऊन पिगमेंट येते, त्याच्यामध्ये असे छोटे छोटे, काही बायकांना असे छोटे छोटे पूर्ण चेहरा सुंदर गोरा असतो आणि ब्राऊन कलरचे डॉट्स असतात, ते क्रीमनं टॅबलेटनं कमी होत नाहीत. काही लोकांचं पिगमेंटेशन असं असते की ते निळं असते, तर ते सुद्धा कमी होत नाही. काही लोकांना आपण इंग्लिशमध्ये आपण आणखी एक टर्म आहे LPP म्हणून, लायकन प्लॅनस पिगमेंटोसस, त्याच्यामध्ये ग्रेइश डिस्कलरेशन येते, म्हणजे ब्लॅकिश ग्लेज, त्याच्यामध्ये सुद्धा टॅबलेट किंवा मल्लम प्रभावीपणे काम करत नाही. अशा पेशंटला आपण आमच्याकडे एक हेलिओज नावाचं लेझर आहे, ज्याच्यामध्ये आपण त्याला ॲक्टिव्ह क्युसिच लेझर म्हणतो, सिंपल भाषेमध्ये म्हणता येईल की पिगमेंटेशनसाठी एक लेझर असते, आणि त्याला आपण लेझर पद्धतीनं त्याला काही डाग जे आहेत, जसं टॅटू आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स असतात, टॅटूसुद्धा ग्रीन कलर असू द्या, रेड कलर असू द्या, दुसरा ब्लॅक कलर असू द्या, 100% टॅटूची ट्रीटमेंट विथ 3 ते 4 सेटिंगमध्ये, किंवा काही पेशंटला 6 ते 8 सेटिंगसुद्धा लागू शकतात, पण ते पूर्णपणे नाहीसं होतं, विदाऊट एनी इंजुरी, विदाऊट एनी ब्लिडिंग, विदाऊट एनी सर्जरी. आपण जशाला तसं स्किन मेंटेन ठेवून ते टॅटून निघून जातो. काही लोकांना गोंधन असते, काही बायकांना, जुन्या बायकांना, नवीन मुलीला गोंधलेलं असते इथे, काही लोकांना हातावर असते, पाठीवर असते, काही मुली तर अशा येतात आमच्याकडे की काही त्यांच्या यंग एजमध्ये नाव लिहिलेले असतात मुलांचे, किंवा काय देवाचं हे असते, मिलिटरीवाले मुलं येतात आमच्याकडे की सर हे मिलिटरीमध्ये नाही चालत, आर्मीमध्ये नाही चालत, आणि आम्हाला एकाच महिन्यामध्ये काढून टाकायचं आहे. पण ते तसं 1 महिन्यामध्ये निघत नाही, पण त्याच्यामध्ये एक 4-5 सेटिंग केलं तर ते पूर्ण डाग, पूर्ण टॅटू निघून जातो. त्यांना नोकऱ्या पण लागलेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे काही मुलांना त्यांचे नाव लिहिलेले असतात आणि त्यांच्या लग्नाच्या वेळेस तो प्रॉब्लेम फेस करावा लागतो. अशा सुद्धा टॅटू आपण पूर्णपणे नाहीसे केलेले आहेत. चेहऱ्यावरचे जे डाग आहेत त्याला आपण छोटे छोटे तीळ म्हणतो, DPNs म्हणतो, बारीक बारीक तीळ असतात किंवा DPNs असतात, ते सुद्धा त्या क्युसिच लेझरद्वारे पूर्णप्रमाणे एकदम 1 सेटिंगमध्ये DPNs निघून जातात. मोल 1 सेटिंगमध्ये पूर्णपणे नाहीसे होतात. काही निळसर जे डाग आहेत ज्याला नेवसफोटा म्हणतो, तुम्ही म्हणल्याप्रमाणे जन्मखून आहे, ते जन्मखून 4 ते 6 सेटिंगमध्ये पूर्णपणे कमी होऊन जाते आणि पेशंटला तो कॉन्फिडंट येतो. असे काही पेशंट खेड्याचे आलेत की ते निळसर डाग बघून ते देवाचं आहे आणि त्या मुलींचे लग्न होत नाहीत, त्या मुलांचे लग्न होत नाहीत, हे देवाचं आहे, आणि दुसरी गोष्ट याला काहीच ट्रीटमेंट नाही आहे. अशा प्रकारचे सुद्धा बर्थ मार्क ते आपल्या लेझरद्वारे कमी केलेले आहेत. आणि काही आपण क्युसिचचा जर आपण विचार केला, जे प्रेग्नन्सीमुळं पिगमेंटेशन येते किंवा जाड व्यक्तीमध्ये इथं काळं पिगमेंटेशन येते, या भागामध्ये इथे, आणि मानेला काळं पिगमेंटेशन येते, तर त्या पिगमेंटेशनला सुद्धा आपल्याकडे लेझर पद्धतीने म्हणा किंवा पिल्स आहेत, वेगवेगळे पिल्स येतात. त्या पिल्स बऱ्याच पेशंटला माहीत होत नाही की आपल्याला याला ट्रीटमेंट आहे का नाही, हेच प्रश्न असतो. हे सगळ्यांची ट्रीटमेंट आहे, प्रत्येक पिगमेंटेशनची, म्हणजे ते डाग निळा असू द्या, काळा असू द्या, छोटे छोटे DPNs असू द्या, फ्रिकल्स असू द्या, ब्राऊन पिगमेंटेशन असू द्या, चेहऱ्यावरच्या कोणत्याही पिगमेंटेशनचं लेझरद्वारे आपल्याला चांगल्या पद्धतीने कमी करता येते आपल्याला.